पावले श्री गुरूंची दुःखाची साठी तेथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय उदाराचा राणा पंढरीस आहे उभारुनी बाहे पालवी तो कालिदांचा स्वर तुला माहिती पाहिजे हे पुराण एक पटन काढून म्हणजे त्याला वाईटा नाही मला हारून का कधी आपल्या बाजूला घेऊन जाणार नाही चिंतारूपी सेवेकरता निवडलेली दिव्य अक्षर महान भक्त विश्वाने जगदंबे महाराज भूषण देवचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबा यांचा उत्कृष्ट असा पाच चरणाचा भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानात त्याच्या रवळात त्याच्याकडे कोणता व्यवहार चालतो तसा आदान प्रदानात्मक व्यवहार आहे त्या व्यवहाराचा अनेकांचा आवड आहे गोड दिव्य अक्षर आहे देवाकडे जाताना जीवाने काय घेऊन जायचं आणि घेऊन गेलेली सामग्री येताना काय आणायचं विस्तृत चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी पवित्र पावन तपस्थळी भक्तराज हनुमंतरायाच्या प्रांगणात श्री क्षेत्र बजरंगवाडी रेडगाव सांगवी साळसाने रोड या पवित्र पावन तपस्थळीवर 31 वर्षापासून होऊ घातलेला हा यज्ञ ब्रह्ममूर्ती श्यामजी महाराज शास्त्री रामकृष्ण काळे वैकुंठवासी वामनानंद महाराज काळे माधवजी बाबा एकनाथजी बाबा नेहाळकर नारायणजी बाबा ठाकरे ज्ञानेश्वर मौली कदम छोटी मौली एकनाथजी सदगिरी शास्त्री दत्ता काका जे विक्रमजी काळे सर ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित समस्त संत मंडळी अधिष्ठित मंडळी सगळ्यांच्या एकोप्याने शुभ प्रेरणेने शुभ मार्गदर्शनाने ही तशी पवित्र पावन भूमी आहे यादव बाबाची भूमी आहे त्या भूमीत परमार्थाचा एक आहे नाविन्यपूर्ण सौंदर्याचा पूर्वापार की थोडा उतारायचा बघा मॉनिटर लावत पाहिजे पुढचं मी आता काही प्रॉब्लेम होते का गोड असा यज्ञ समापन करत असताना 32व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर आज रात्रीच्या सत्राची तिसऱ्या दिवसाची चौथ्या दिवसाची सेवा या गोड वृंदावनात भक्तराज हनुमंतरायाच्या तपस्थळी बजरंगवाडी या यज्ञातील चतुर्थ दिनाची रात्रीच्या सत्रातील कीर्तनाची सेवा ज्यांच्या आज्ञेने मस्कडी आली आहे असे आमचे काळे सर त्यांनी केलेला संपर्क त्या माध्यमातून गोड सेवेचा योगी सेवासाठी करताना भजनाचे एक ऐश्वर आहे भजनाची श्रीमंती आहे त्यामध्ये आमचे प्रमोदजी महाराज तुकाराम काका आहे आमचे पाहुणे बाबाजी बाबा म्हणजे आता साळसाण्याचं भजनी मंडळ विक्रम काल खोड्याचं भजनी मंडळ आणखी बोला ना बोला वाहेगाव आणखी पाटोदा रेडगाव आणखी डिंगर ती थोडी एकटाची मी आहे अरुण काकाची स्नेहित म्हणती एकटा आला तरी गावाचं नाव घेऊन द्या चला सावलीनी वादकवाडी इकडे व्यवसाय गोवा ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे वदंगाचं वैभव एक तरुणाईचा प्राण आमचे वैभव महाराज टाळी वाजव एकदा दादा करतात छोटाली घटना इको वेस्ट ट्रबल गेम त्यातलं ज्ञान आहे बंदिस्त वातावरण फक्त आवाज माफक ठेवा आमचे ठाकरे साऊंड सिस्टम सारसाने कर टाळी वाजवायचं त्यांच्याही करता धन्यवाद पूज्य श्री गुरुतुल्य आमची पिता बाबा पुढे बसलेली आहे महाराजांची चिरंजीव अरुण काका आहेत हे बाकाई शांत राहायचा सरांनी माझ्या जीवनात घडून आणलेला हा योग आहे पवित्र अधिष्ठान आहे या प्रभागाला नगराला बजरंगवाडी नाव आहे बाबांनी मला सांगितलं
इथं पूर्वीचा गवळी वाढव, परंतु या भूमीचं सोनं झालं. आमच्या सरांनी देखील खूप मेहनत घेतली, परमार्थही नांदला. आणि या भाऊबंधनात आमचे अविनाश बाबा आहेत आज. बाबा मला थोडा भरम राहतो, काय होतं टाळीवर अविनाश महाराज त्यांचं नांदोडी स्नेह चांगले कीर्तन करायचं. आणि ते नियम आहे, 2 बुवा 2 लावा 2 आवा, पण ते जमतंय बसायला. विकारजन्य परिस्थितीत, विकारजन्य काळात, विश्वाच्या भोवतालच्या मायावश खेळात देवाला साधूला संतत्वाला बाधा लावली त्या विकाराने. पण ज्या विकारात शहाणे ठरले, काम आणि काळावर विजय मिळवला, त्या देवतेचं नाव आहे हनुमंतराय. कोण? संत मालिका आली देखील बरोबर. खेळ्या माझी हरम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे, कामाची नाही तेथे क्रोधाची काही का, तेथे कैचे भांडण रे, रामगडाची आवडी मोठी म्हणून लंके फेरे रे. विश्वाच्या खेळात काम काळावर विजय मिळवणारी भक्तराज हनुमंतरायाच्या प्रांगणात प्रतिवर्षी आपण हा यज्ञ समापन्न करताय. गावातले, तळ्यातले, मळ्यातले, खऱ्यातले, पंचक्रोशीतले सगळ्या आडनावाची सगळी मंडळी जी तनाने मनाने धनाने श्रमाने या यज्ञात सामील आहात. त्यामध्ये कोण द्रव्यदान करतंय, कोण अन्नदान करतंय, कोण श्रमदान करतंय, कोण सांगतंय सरांना जिथं कमी तिथं आम्ही सांगा आम्हाला काय पाहिजे, आम्ही येऊ, आम्ही करतो आहे काय. चला गोड यज्ञ समापन्न करतो. भजनाचं ऐश्वर ऐकणारी मंडळी अशी येतात. तुम्ही संत माझी करा, दिठीचा कराल बहुरा, परी तुम्हा माने एवढा होईन मी. अभंगाचा उपजात मांडण्याचा मी प्रयत्न करेन. जीवसृष्टीत भूतलावर साधुत्व आहे, संतत्व आहे, संन्यासत्व आहे, दैवत्व आहे अथवा सांसारिक जीव आहे. परंतु प्रत्येक घटक प्राणी मात्रा व्यवहाराच्या शाखेनं बांधलेला आहे. कोणत्या शाखेनं बांधलेला आहे? मृत्यू लोकात आलाय, व्यवहार करत नाही असा देव नाही. मृत्यू लोकात आलाय, व्यवहार करत नाही असा जीव नाही. मृत्यू लोकात आलाय, व्यवहार करत नाही असा साधू नाही. प्रत्येकाचा व्यवहार आहे माहिती का? व्यवहाराच्या शाखेनं प्रत्येकाला बांधलेला आहे. पण आज निरूपणा करता निवडलेल्या दिव्य अक्षरात माझे तुक करा. देवाच्या दरबारातला व्यवहार सांगतात. कोणाच्या? विक्रम महाराज. देवाच्या दरबारात काय आदान प्रदानतेचा व्यवहार. व्यवहाराच्या शाखा भिन्न आहे. काहीकडे दातृत्वाचा व्यवहार आहे वैभव महाराज, काहीकडे ग्रहणत्वाचा व्यवहार आहे, आणि काहीकडे आदान प्रदानतेचा व्यवहार किचकट करत नाही. काही घटक असे मृत्यू लोकात फक्त देतात, काय करतात फक्त द्यायचं माहिती, त्याच्या मोबाईलात काही घेणं माहिती नाही. काही घटक असे फक्त घेतात, त्याच्या मोबाईलात काही देत. काही असे देतात काही आणि घेतात. आता ग्रहणत्वाचा व्यवहार, प्रधानत्वाचा व्यवहार किंवा आदान प्रदानतेचा व्यवहार, व्यवहाराची परिभाषा भिन्न आहे. साधूचा व्यवहार कोणत्या परिभाषेत आहे, तुमचा माझा व्यवहार कोणत्या परिभाषेत आहे, आणि देवाचा व्यवहार कोणत्या परिभाषेत आहे. आपण एक एक सूत्र पाहतो. गुरुनाम गुरुवय वैकुंठवासी नामदेव महाराज पाठाळे गोड आलेख द्यायचे. कोण बाबा? गोड सूत्र द्यायचे. ग्रहणत्वाची शाखा वेगळी आहे, प्रधानत्वाची शाखा वेगळी आहे, आणि ग्रहणत्व प्रधानत्व आदान प्रदान करणारी शाखा वेगळी आहे. म्हणजे काही तर फक्त आउटपुट आहे, इनपुट त्याला काही माहिती नाही, फक्त घेण्याचं काम आहे. कळायला लागलं तसं बात समाज कार्यात. काही तर फक्त घेण्याचं काम आहे, काही फक्त इनपुट शाखा चालू, कोणती चालू, वेबसाईट कोणती चालू करतो एवढ्या फक्त. त्याच्या मोबाईलात काही जाणं नको. काही कडे येणंही माहिती आहे, जाणंही माहिती. जुन्या लोकांची परिभाषा आहे साठ्या लोट्याचा व्यवहार. कोणत्या? बोला ना बोला ना. कोणता? हा, साठीवर घ्या लोटीवर
किंवा लोटीवर घ्या, ऐका त्यात माफक ते जात का म्हणतात. देवाच्या दरबारात भक्त गेल्यानंतर जाताना न्यायचं काय, येताना न्यायचं काय. झाले काय माहिती का, विकारजन्य परिस्थिती सामान्यतः भूतलावर मोहमायाजन्य या अवस्थेत सामान्य जीव जीवन जगत असताना त्याला विषबाधा असते. काय झाली विषबाधा कोणती. नाथबाबा म्हणतायत करतोय काय व्यवहार, करतोय काय दिनचर्या, त्याला कळायला स्थान मान राहिलं नाही का. बोलतोय त्याला देखील इथं कमी करायचं, गोंगाट नको. ऐकताय त्यांना देखील. एक सर्प चावला, कोणता माहितीये, अविनाश महाराज. गोड आले ते लोभ सर्प डंखला करू काय, लोभ सर्प डंखला करू काय, सर्प डंखला करू काय, लोभ सर्प डंखला करू काय. संपत्तीने जर झाले पाय, स्वार्थ संपत्तीने जर झाले पाय, संपत्तीने जर झाले पाय, संपत्तीने जर आशा हरिता परा हटे. स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय, आशा लहरीने तापला हा देह, तृप्तिवारा माया. त्या लोभी विकारी मनाने काय केलं काय नाही केलं, काय चांगलं केलं, देहाचं इति कर्तव्य सिद्ध साध्य होतंय का नाही होतंय, याच्यावर पूर्ण पडदा टाकलाय. व्यवहार जीवाचा देवाचा आणि साधूचा भिन्नते अविनाश. मृत्यू लोकात एक शाखा अशी आहे, मृत्यू लोकात फक्त देते, काय करते त्याच्या मोबदल्यात काही घेत नाही. शास्त्रकार त्याचा आलेख देतात. रविचंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जना, येथे परोपकारार्थे भुवी देवेन निर्मिता. पहिला सांगितला रवी. रवी म्हणजे कोण, आपल्या गावची नाही रवी. सूर्यनारायण काय करतो, प्रकाश देतो. आतापर्यंत कोणाला बिल आला गाव द्यायचं नाही आला. माऊली म्हणताय सूर्य अधिष्ठिली प्राचीन जगा राणी वदे प्रकाशाची. प्रकाश देतो प्रकाश कोण, इमानदारी. त्याच्या नित्यक्रमाला उदय नित्यक्रमाला असत. आतापर्यंत काही हजर राहिला नाही, इमानदारीत काम केलं, पण त्याच्या मोबदल्यात त्याला तुम्ही सूर्य नमस्कार करा नका करू, आर्यव नका द्या, नका देऊ, त्याचे उपकार जाणं मला नका जाणू आणू, पण त्याचं काम ते काम देणार आहे सूर्य रवी. चला पुढे वेळ कमी. चंद्र सूर्यप्रकाशाने पडेल, तापेल, जळेल, परंतु माऊली म्हणताय तेज परिशीत शशांकाचे. काय म्हणताय, कोवळे कोवळे अमृत पण देणारा ही ती वनस्पती आहे, शेतात केलेलं पीक आहे, त्या पिकाची वृद्धी करणारा कोण जर असेल तर चंद्र. रविचंद्र. गणा. गणा म्हणजे कोण, ढग. ढग ढग देतात, काय देतात, काय देतात, बोला हो, काय देतात, पाऊस देतात. देताना असा विचार आहे का ढगाकडे, शेतात पडलेला कामाचा
गावाच्या बाहेर पूर्वी एक नियोजित जागा असायची. कोणती? उत्सर्जनाची. कोणती? हागणदारी. म्हणजे शासनानं आता आलेख मांडला हागणदारी मुक्त गाव झाली. पूर्वीचा काळ असा होता, माणसं घरात खायची, घरचं खायची, उत्सर्जनाला कुठं जायची. आता तसं नाही. बोला भाऊ, कसं आहे खाणं कुठलं उत्सर्जन. शेतात पडलेला पाऊस कामाचा आहे, बाहेर पडलेला बिना कामाचा आहे. पण त्याच्याकडे घेत नाही ना देताना नाही विचारित. वृक्ष देतात. काय काय देतात? जो खांडावया धावगाली जरी कालावणी दोघा एकची सावली. वृक्ष दे 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 जैसा दातृत्व वृक्ष दे जैसा देण्याचं काम करताय. वृक्षाची फळं कामाची, फुलं कामाची, पानं कामाची, साल कामाची, खोड कामाची. तुम्ही म्हणशाल सालीचं मान नाही, खोड्याचं मान नाही, फळाचं मान नाही, फुलाचं मान नाही, पानाचं काय काम? त्याची भोगते पाहिजे एक पुढी नवगडी. वृक्ष दे दैसा चला पुढे. रविचंद्र घना वृक्षा नदी 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 देते. काय देते? जागोला काढला आमच्या थोडं पुढे. बरेच वळू माफिया रत्नाकर झाले. कारण काय? उपकार कोणाचे? गंगेचे. पण माऊली म्हणतात निम्न भरली आभणी पाणी ढळो चिनी. काय भरल्याशिवाय पुढे जात नाही. का फिरीत अरुण काका इतकी ज्ञात मंडळी आहे. मी काय बोलणार? माझ्या पुढचा आलेख त्यांच्याकडे तयारी. चला पुढे. रविचंद्र घना वृक्षा नदी गावश गाय. कोणती गाय? संकरित नाही. कोणती? बाळ. पाडसाचं, बाळाचं, बछड्याचं, वासराचं, हक्काचं दूध मालकाला दोहन करू देते. नुसतं दोहन करू देत नाही. ते आपण मानवी देह, मानवी जीव, ते दूध पिल्यानंतर, खाल्ल्यानंतर ते आपल्याला पचतंय. कोणाचं दूध? पण त्या दुधात आलेख देताना पाहे पा दूध. काही पदार्थ पवित्र आहे पण गोड नाही. गंगा गोदावरीचं तीर्थ पवित्र तीर्थ आहे. कारखानदार आणि केमिकल युक्त पाणी सोडलं. काय झालं? दूषित झालं. काही पदार्थ गोड आहे पण पवित्र नाही. हॉटेलचे पदार्थ खायला कसे? गोड आहे पण बनवणार आंघोळ करून तरी याची गरज नाही. काही पदार्थ पवित्रही नाही, गोडही नाही. ही तर सांगू देखील नाही. चला आपण गावरान गायचं दूध पाहे पा दूध पवित्र आणि गोड. आपला आलय कुठपर्यंत? रविचंद्र घना वृक्षा नदी गावश्य म्हणजे गाय परोपकार करते. पाडसाचं, बाळाचं. प्रत्येक आईच्या दुधावर त्याच्या लेकराचा हक्क आहे. पण लेकराच्या हाताचं दूध, त्या वासराच्या हाताचं दूध कोणाला? मालकाला ही दोहन करून देते. नदी गावश्य. आणखी एक घटक सांगितला परोपकाराच्या यादी. कोण? संत सज्जना. हा काय करतात? देती आज Yeah.
आमचं संपलं. ते आणखी पण म्हणजे गाडी जनरल होऊन गेली. ती परमार्थातली जनरल वा याला म्हणतात का देते आली आशीर्वाद. शास्त्रकार सांगतायत देणारी घटक कळाले काय असे. आता दातृत्व वाचवल्यावर काही ग्रहणात वाचवल्यावर फक्त घेतात. त्याच्या मोबदल्यात काही देत नाही. त्यातही शास्त्रकाराने आलेख दिलाय कसा पा मक्षिका मशको वेश्या मूषको याचकस्तथा ग्रामनिर्गणकाक्षैव सप्तयते परभक्षकः. काय म्हणतात मक्षिका म्हणजे माशी चांगला अन्न पदार्थ चांगला पदार्थ आहे त्याला विकाळ सकर्ती आहे चांगला कोण माशी त्याच्या मोबाईल्यात दुर्गंधी ऐका. मक्षिका मशको म्हणजे कोण डास हे टकाटक चांगलं आहे काय विकार नाही याला रोग नाही आजार नाही. डॉक्टरनी ब्लड सॅम्पल काढायलाही लावलं नाही पण बसल्या जागी आपलं ब्लड सॅम्पल घेऊन जातो कोण कोण मूषको ऐकावर मक्षिका मशको वेश्या. तिथं थांबा थोडं पुढं जावं माझ्या वयात नाही माझ्या अधिकारात चला पुढे. ग्रामनी गणकाक्षैव म्हणजे कोण गावचा पुढारी याच्यात आले की आणखी तलाठी. ग्रामनी आणि गणकाक्षैव काय सांगितलं. अंगावर कपडे खादी कोणते ड्रेस घालतोय त्याला खादी काय कर खादी काय कर खा आधी. त्याचं संरक्षण करायला पोलीस डिपार्टमेंट. अंगावर ड्रेस कोणता खादी बोला ना खाकी. तो काय म्हणतो त्याला खाकी खाकी ऐका. म्हणजे कोण जे नवी लिहिलेलं केली तलाठी साथ घेणारे साथ देणारे त्यापैकी हा झाला दातृत्वाचा ग्रहणत्वाचा. पण देवाच्या दरबारात जाताना जीवाने आधार प्रदान काय देवासाठी तसं जाताना घेऊन जायचं आणि येताना घेऊन यायचं. साधी शब्द पाकाचा. आता ठ आणि ट आमचे पठारी बाबा मांडायचे साठी आणि आजच्या अभंगातला साठी कसा जुन्या लोकांची साठी कोणती कोणची बैलगाडीची. तसं साठी भर देवाकडे जाताना आता आमच्या वयात मी साठी वळली तरी साठीचा तपास लागायचा नाही नाही. चला साठी भर काय न्या म्हणजे माहिती दुःख काय न्या दुःख. आता त्याच्यातही शाखा आहे ध्यानपूर्वक आहे का काही ठिकाणी दुःख सोडलं आणि दुःखाच्या मोबदल्यात सुख पाहायला गेले. काय पाहायला गेले सोडायचं काय दुःख. दुःखाचं रूपांतर काय झालं पाहिजे बोला हो काय झालं पाहिजे सुखात. दुःख घेऊन गेले मोबाईलला काय मिळायला पाहिजे होता दुःखाची आशा. मला क्लिअर करू द्या अभंगाचा बॅकग्राऊंड क्लिअर करू द्या. अभंगाचा मुख्य दरवाजा लोकांना कळू द्या कळू द्या. आता थोडं 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 आता कळायला. दुःख घेऊन गेले मोबाईलात काय मिळवायचंय काय मिळवायचंय सुख. हो जिथं दुःख घेऊन गेले ना तिथं सुख नाही मिळालं. उलट दुःखाची वाढ झाली. कुठं कुठं माहितीये संत मालिका आले की तापत्रय तापले काय पुढे गुरु ते दिवसिती आनंद उपदेशिती साधुताई मला काय म्हणतात आता कलीच्या काळात कुणाकडे दुःख घेऊन गेला. कलीच्या काळात भामती भरपूर आहे ना तिथं दुःख घेऊन गेला. तिथं काय मिळायला पाहिजे होतं दुःखाच्या मोबदल्यात पण आनंद उपदेशिती साधुताई दृष्टांत. कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळू देखिला बिबवा चालून चालून थकलेले पाय घरी आला. घरी आल्यानंतर अर्धांगिनीला बायकोला पत्नीला म्हणाला पायाची खूप आग होते खूप थकलेत पाय खूप शेणले पायाला थोडं तेल लाव म्हणजे बाजीला नाही पाय लावायला लावायचं
पहा म्हणजे डोक्याचा झिंजा डोक्याला लावायला सुद्धा ते बारूड प्रसिद्ध आहे तेलाची दाळ चला म्हणजे मग काहीच नाही म्हणजे आहे ना कशात बिबियाच कशात स्नेहाळू देखिला बिबवा तो तेल कशात लावलं बिबियाचं कशामुळे लावलं विसरले का मी इतके जड बसले ना आता मी ऐका दुःख द्यावं व्याधी कमी व्हावे म्हणून तेल कशाचं लावलं दुःख गेलं तर वाढलं सर्वांगी सुजला महाराज म्हणताय सुजला अंग सुजलं काय घालवा गेला दुःख आता दुसरा एक प्रभाग दुःख सोडा किंवा सुख सोडा दुःख घ्या कुठेही माहिती वीस आता तुमच्या माझ्या संसारात काय आपण ज्यांच्या करता सुखाचा त्याग करतो त्याच्या मोबदल्यात आपल्याला सुख नाही मिळालं उलट काय मिळालं हिवाळ्याचे दिवस होते मालकाला सवय थंडीच्या दिवसात त्याला असं पॅक पण दिसतं वातावरण लागायचं आणि त्याच्या गृहमंत्र्याला सवय ऋतू कोणता असू द्या उन्हाळा हिवाळा पावसाळा फॅन शिवाय झोप येत आज कायची झोप कशा पद्धतीची माहित नाही बाहेर पाऊस चालू असला तरी फॅन चालू थंडी असली तरी वर फॅन चालू ना गोधडी अंगावर पण फॅन चालू उन्हाळ्यात चालू आता मालकाला हिवाळ्यात काय नाही पाहिजे काय पाहिजे नाही फॅन नकोय आणि गृहमंत्र्याला तिन्ही ऋतूत काय पाहिजे फॅन आपला विषय चाललाय सुख सोडा पण त्याच्या मोबदल्यात दुःखच वाढते कमी होत म्हणजे सुखाची साठी ते मिळे दुःख एक शाखा सांगितली दुःखाची साठी ते मिळे दुःख काय दुःख घेऊन गेले त्याच्या मोबदल्यात काय आणलं दुःख आता सुख घेऊन गेले किंवा सुख सोडलं सुखदान केलं सुखाचा परित्याग केला काय मिळवलं दुःख कसं मिळवलं आहे गृहमंत्र्याला मालक म्हणला फॅन बंद कर मला झोप येत नाही म्हणजे मला जमणार नाही फॅन बंद होणार नाही तुम्हाला तसं काही वाटलं तर बाहेर जाऊन पडा कुठं पडा अंगणात आता मालकानं सांगितलंय बघा गृहस्थ्यानं हिवाळ्यात बाहेर झोपणं म्हणजे पाप म्हणजे लोक मला हाकतील म्हणजे नाही फॅन बंद व्हायचं तू बाहेर ते पोर्च मध्ये गाडी टाकून पडले 2-4 अंगावर तांबे घेऊन आणि थोडं परेशान झालं थंडीनं खोकला यायला काय यायला लागला खोकला आणि पहाटे उठल्यानंतर बायकोला मला हे बघ माझी इतका त्यागी नवरा तुला भेटणार नाही म्हणजे तुला फॅन बिगर झोप येत नाही म्हणून मी या घराचा त्याग करून पुढे झोपलो रात्रभर पुढे झोपलो पण तिनं असा उभाट्यानं अंगावर झाला होणाऱ्यासाठी गावात ती काय म्हणली माहिती का नका बोलू नका सांगू तुमच्या रातभर फाय 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 त्या कॅप्टरवाणी खोकल्यामुळे मला रात्रभर झोप आली म्हणजे सुखाचा त्याग केला त्याच्या मोबदल्यात काय मिळवलं दुःख काय मिळवलं पण देवाच्या दरबारात त्या कशाचा करा कशाचा गाठ सोडा कशाची ऐका सांगायचं ना सुख आपण सांसारिकाला सांगतो सुखाचा काळ आणि दुःखाचाही काळ सांसारिक परिभाषा सांसारिकाला सांगतो पण महाराज काय म्हणतात माहिती का देवा सांगू सुख दुःख दुःख सांगायचं कोणाला सांगा आपण दुःख कोणाला सांगतो कोणाला आता ती आमच्या तरी काय गीत येऊन गाणे म्हणतात दुःख आडवा याला अरे नाही रे दादा अरे कर्णासारखा महाबळी होता कोण मित्र कोणाला कोणाला
पण काम नाही अंत काळी मैत्र केला आले गाणं गाव नाही या माता चालेल सध्या स्थितीला योग्य आहे. पण दुःख कोणाला कोणाला सांगितलं आपण पत्नीला सांगितलं दुःखात वाढ पण घट नाही. भावाला सांगितलं दुःखात वाढ पण घट नाही. आईला सांगितलं दुःखात वाढ पण घट नाही. कोणतं दुःख कोणतं या भाऊबंधनातलं दुःख ते दुःख कोण निवारील? देव निवारील. भूक कोणती भूके कोणती भूके अहो आपण गायला आले आशा लहरीने तापला माझा देह तापलेला आशावादी आता काम क्रोध आदि विकारात कोणाला विजय मिळवता आला नाही. इंद्रचंद्र को क्या क्या भया सब को मालूम है. नारद जी की बड़ी नारदी ऐसी नौबत डाली आज भजन का मारे का डुबाया पर आज भजन का मारे विकार हा ते दुःख घेऊन आपण आपल्या संसारातल्या संसारिकाकडे गेलो. दुःखात निवारण होणार नाही किंवा दुःख सोडलं त्याच्या मोबदल्यात सुख मिळायला पाहिजे होतं. ते मिळालं कदाचित टिकलं नाही. टिकाऊ सुख टिकाऊ सुख कोणतं? चिरकाल टिकणार ज्या सुखाला पारावार नाही. सुख वस हेची ठाई संतांकडे सुख आहे पण संतांच्या सुखाचा आलेख आजच्या दिव्य अक्षरात नाही. बरं आज जो आलेख द्यायचा आहे तो कोणाकडे द्यायचा आहे? ते दे मिळे सुख कुठं पत्ताही पाहायचा आपल्याला तो दरबारही पाहायचा आहे. मी शाखा म्हणल्या दातृत्वाची ग्रहणत्वाची आदान प्रदानतेची म्हणजे देणारी घेणारी घेणारी देणारी आपल्याकडे शाखा आहे. सुख घेऊन या दुःख घेऊन या दुःख घेऊन या दुःख घेऊन या सुख सोडा दुःख वाढवा. काय बोलू काय काय काही ठिकाणी दुःख घेऊन गेलो काय मिळवायला सुख काय मिळालं दुःख. काही ठिकाणी सुख सोडलं कशा करता सुखा करता. असं वाटलं होतं आपण थोड्या सुखाचा त्याग केला म्हणजे आणखी काय वाढेल बोला ना काय वाढेल? सुख सुख नाही वाढलं दुःख वाढलं. आता दुःख घेऊन जायचंय आणि त्याच्या मोबदल्यात काय घेऊन यायचंय? पण भुंगून माणसं आली पुढं परमार्थ कशी आली? गुरुनाम गुरुवरे वैकुंठवासी नामदेव महाराज पाठाळे बोलायचे बाबा भोपळे उंगले का म्हणले उंगले कोण कोण भोपळे कडू लागतात. कोणती भोपळी कोणा उंगल्यावर त्यांची भाषा मराठवाडी म्हशीना उंगलेले भोपळे कसे कसे लागतात कसे लागतात? म्हशीना उंगेल भोपळे मृत्यू लोकातला म्हणजे याला भोंग त्याला भोंग याच्या मागे येईल त्याच्या मागे येईल आणि मग शेवटला म्हणायचं ज्ञानोबा आहे तुकोबा आहे काही वेगळंच अशी उंगे भरपूर झाली. कशी सगळीकडे उंगून आली मग शेवट पुढे आली का? इथं जे आहे ते पुढंच नाही पुढं इथं पण इथंही आता विसरले. कीर्तनाची मर्यादा कैशी देव बोले उद्धवाशी किरकिरानू नये पाठी बोलू नये भलत्या गोष्टी. हा मंगळ गणितासारखी सोडवणारी जुनी माणसं झाली. ती भूमी यादव बाबाची पवित्र पावन भूमी हा प्रभाग खूप परमार्थ करणारी तुम्ही मंडळी आहे. हे चांदोड तालुक्यातले अधिष्ठान आहे सगळे मंडळी ऐकलं. तुमचा परमार्थ आजचा नाही जुनाट परमार्थ आणि आताची आहे. आणि आता काळ मोठा भंगाड आहे कोणाकडे कोणाला काय नाही मेल नाही दाखवही नाही ऐका नाही. अरे बाबा लोकांच्या शिव्या मोबाईलला व्हायरल होत काय धाक काय 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 म्हणजे आचारसंहिता आहे का? 2 तासाचं कीर्तन ऐकून कीर्तनाची परीक्षा होत बाकीचा उर्वरित काळ तो काय करतो? बाबा कोणत्या गाडीतून आला हे त्याचं प्रारब्ध
पण काय ग्रंथातून गेला हा त्याचा पारमार्थाचा प्रयत्न. लोक प्रयत्न पाहतात का प्रारब्ध? बोला पटकन. काय पाहतात? हे इनोवा गाडी आहे 25-12 वाजता. हा काय झाला? प्रारब्धाचा आलेख झाला. पण प्रयत्न पारमार्थाचा माझी बैल गेला ना आपल्याला आज नाही करायचं. जावा गायचं का पुकारली नाही चालत वाटत हवाली झाली ती आपल्याकडून वसूल करते. कुठपर्यंत आलता? कुठपर्यंत आलतो? पाहा गेलो घोडं वांगे काय मला तुम्ही उंची लई कमी अशी लई येऊन गेली इथे. कुठपर्यंत? वा 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 वा. काही वाजा आणून काय तुमचा जाणता परमार्थ आहे महाराज. आता आहेच ते पुढे आणून द्या. ऐका, दुःख सोडा त्याच्या मोबदल्यात सुख होते. तिथं शब्द कधी वापरतो माहिती का आपण? तिथं बघा. बाकी तुला सगळीकडे सगळं मिळत. ते जर पाहिजे असेल ना आपला शब्द कसा राहतो म्हणजे तुला तिथं जावं पुढं. तिथं कुठं? पा 56 भाषेचा केला असेल आजच्या अभंगाचा आलेख अभंगाचा मुख्य दरवाजा पावसायचा. तुम्ही काय झालं? खिडकी वाटा मागण्यात होती सगळा वाहनाचा झाला. हे पुढचं महत्वाचं होतं. आता विक्रमदा बरोबर ना? दुःख घेऊन जा पण तिथं कुठं? बाकी ठिकाणी दुःख सोडलं दुःख भेटत, सुख सोडलं दुःख भेटत, दुःख सोडलं दुःखच भेटत. रूपांतर दुःखाचं दुःखात किंवा सुखाचं दुःखात होईल. पण तिथं शब्द पाहता जाताना साठीवर साठलंय ना आपल्या मागं. काय साठलं? दुःख. काय साठलं? दुःख. घेऊन ना तिथं तेथे काय मिळवा? दुःखाचे साथी तेथे मिळ शोधा. 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 दुःखाचे संत मालिकेने दिले. तुम्ही एक पत्ता राहिला पुढं हो पायी संतांची बस आजच्या भंगाचा आले. तेथे मिळे सुख जाताना दुःखाची साठी साठी घेऊन काय मिळवा? तेथे मिळे
सुख महाराज असा शब्द प्रयोग का उत्तरार्धात पहिल्या चरणाचा अनाथाची भूक दैन्य जाय काय दैन्य आपल्याकडे ऐका काहीकडे विचाराचं दैन्य काहीकडे बोलण्याचं दैन्य काहीकडे राहण्याचं दैन्य काय प्रारब्ध दैन्याचं म्हणजे देहच दैन्याचं आणखी कार्यक्रम सांगतात अनाथ अपराधी कोणी नाही त्याला कोणी नाही म्हणजे कपडे अंगावर शोभत नव्हते सगळा सापडा होता एवढ्या तसं मी या परंपरेचे म्हणजे पठड्या आश्रमातून इकडं जर आलो ना या भागात पहिला यायचं कुठं माहिती का बोपाण्याला हे महात्मा कडक काम ते आता राहत नाही का ते हाय का थोडं मोठं काय होतं माहिती मी आता इथं नागाडपणा काही करत नाही पण मी असा घसून आलो म्हणजे कोणत्या अभंगात एखादं झोप म्हणलं चरण हे दिलं काय प्रमाण दिलं आमची महाराज म्हणायचे गृहपत छान तर प्रमाण घेऊ तेवढ्या करता आता मोबाईलचं वर्जन तेव्हा कॉइन बॉक्स का सगळं पाठ नसलं ना मला यांचं पटलं बरं का एखाद्या कीर्तनात एखादं नवीन प्रमाण दिलं ती मला फोन करतात बाबा ती आठवा आणि मला तेवढं सांगावं म्हणजे ग्रह नटवाची भूमिका माझी अनाथ अपराधी कोणी नाही पाया पहिली बस अनाथ कसं आहे माहितीये ज्यांच्या करता सगळं केलं येता नाही अनाथ जाता नाही कसं आहे का मला जे बाळाची आवडली महाराज म्हणजे दुःख घेऊन सुख मिळवा अनाथाची भूक दैन्य जाय का कोण कोण कार्यक्रम व्हायला वर्षी म्हणजे गंधावाला माळीवाला परमार्थ करणारा देंगीत चालणारा भजन करणारा अनुष्ठान करणारा व्रत करणारा तीर्थाटन करणारा त्याच दुःखाचं कशात रूपांतर होईल बोला ना कशात दुःखाचं कशात होईल सुखात म्हणजे नाही तो इतका उदार आहे त्या उदारपणाची यादी देत असताना म्हणजे कोणाला काय दिलं माहिती का यश थोर विला मारुती
यश थोरविला मारुती विभीषण केला लंकापती अवतार देवोनी करनाथ कीर्ती दिगांती वाढली येताना उदारपणानं दिलं उदारपणानं दिलं कोणी दिलं किती उदार अनंत हे थोरी गर्भाता उदार तू हरी आयुषी कीर्ती चराचरी अनंत हे थोडी गरजता ती पवारे उदार उदार कुणा करता उदार जो त्याला शरण गेला त्याच्या करता ती मेली आपुल्याची मी कैवारी मी साकार होऊनी अवतरे मग मी अज्ञानाचे अंधकारे गिळोनी गारी उदार त्याचा तो राणा आहे राजा आहे पण कुठे माहिती द्वीपापैकी जम्बो या द्वीपामध्ये एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा तुम्ही म्हणले जाताना काय घेऊन जा झोपले काय तुम्ही काय घेऊन जा गेलो सारं गोड वांगे असते काय घेऊन जा तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून आमचे दुकान चालू आहे का नाही तुम्ही जर ध्यानात ठेवलं तर आम्हाला बाहेर जावं काय घेऊन जायचं तिथं जाताना काय दुःख येताना काय घेऊन येत कीर्तनाला गेला म्हणजे चांगला चापला जोड घेऊनच आला पाहिजे असं आहे कधी नाही मग जाताना दुःख येताना सुख पण का दुःख घेऊन जायचं सगळ्याचं काम होईल का वशिल्यावर चालत म्हणजे नाही वशिला नाही कोणी ना तो कसा आहे म्हणजे उदारा तारा पंढरीसी आहे उभारून उभा भाविकासाठी याही परिकार कसा उभा आहे माहितीये करकटी भर
येताना दुःख घेऊन जा, येताना सुखाना उदारत्वान काम होई. उदाराचाराना पंढरी साहे उभारुनी बाहेर पारवी तो बोलावतो. मग का हो? त्याला आवडीची ना आवडीची असती ना, ऐका बरं. म्हणजे मग जाणकारच त्याच्या आवडीचे असते ना, जाणकाराचं तू खरी वाई असं नाही आवडता. कारण जाणत्यांनी खूप गोनाटा घातला. कोणी जाणते माझ्या अधिकाराला बोलत नाही पण बोलतो. ते श्रीगुरुची मोठ्याची वाक्य ते म्हणायचे, जाणत्याने एका दिंड्याच्या 2 दिंड्या केल्या. कोणा केल्या? नेमत्या नाही केल्या. म्हणजे MH 50 पासिंग झाले त्यांना माळ घातली. त्याला फोन कसा म्हणतो, कोणा काय दोष आहे काही केलं नाही. तो म्हणतो आता जाऊ द्या, पाठीमागचं काही नाही. पण आता इकडे आलो ना, आता हे टिकवायचं. पण जो सुरुवातीपासून यायचे गेला तो निंदा नाराज केल्याशिवाय पारमार्थ करत नाही. खूप वाटत पण एक अभंग नेहमी असा डोळ्यापुढे ठेवायचा. आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा, अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. नाही राहिलं. म्हणजे एका वर्णाचे 2 वर्ण, एका दिंड्याच्या 2 दिंड्या, एका सत्याची 2 शक्ती. कोण्यापेक्षा म्हणजे ती नेमती जे असतात ना, नेमते जाणत्यापेक्षा आवडीची कोणती नेमती. का नेमती आवडीची माहिती का? जाणते बांधतात, जाणते गोंधळ करतात, पण नेमके आवडतात. किती नेमके पाहिजे माहिती का? एकच आले की तो संत परंपरेचा एक. किती एक का काय माहिती आहे? संत आहे, शांत आहे आणि श्रीमंत आहे. काय काय? संत, शांत, श्रीमंत. कुठे आहे ते? वा गोड प्रतिष्ठान गोदावरीचा निवास, असा भक्त जीव आवडे. बटन करा. श्रीहरीची तया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तप केलं साधूना, तपश्चर्याचं फल येत. एक सिद्धी प्राप्त झाली. किती प्राप्त झाली? एक. सिद्ध किती आहे? किती आहे? 8. किती आहे? 8. आपल्याला हा द्यायचंय. तुम्ही तिथंच आणायचंय. नेमते जाणते म्हणी नेमतेची गोडी. पण तुमचं प्रमाण द्या राहू द्या. माझ्या खूप कामात आहे. घरी मला कळालं तुम्हाला काय प्रमाण द्यायचं. किती प्राप्त झाली? किती प्राप्त झाली? एक. ते प्रतिष्ठान क्षेत्रात आलं, गोदावरीत आला, त्यानं अन्न छत्र उभारलं. कसं माहितीये? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पंचक्रोशीतले कोणी येऊ आणि किती येऊ, पण त्याला दिवसभर काय अन्नदान. दिवसभर चालू. किती दिवस चालू? महिनाभर. का? जोडीत काय? जोडीत सिद्धी काय प्राप्त झाली? किती आहे? एक. महात्म्याने असं ठरवलं, या सिद्धीचा वापर असा करायचा, चांगलाच करायचा, अन्नदान करायचं. पुढे चाललेलं आहे अन्नदान. पैठणला प्रतिष्ठान क्षेत्रात गोदावरीत करा. ऐका, ते साधूला 1-1.5 महिना झाल्यानंतर एक चौकशी करता अशी 4-2 माणसं पाठवली. म्हणजे पैठणमध्ये असं कोणी आहे का? 1-1.25 महिना झाला आपल्याकडे अन्नदान चालू आहे, अन्नछत्र. पण या अन्नछत्रात आला नाही असं एखादा कोणी असला तर त्याला विनंती करा, उद्या प्रसादाला या म्हणावं. बर का? गेली पाहत नाथ बाबा एकही दिवस अन्नछत्रात आले, प्रसादाला आले नाही. ती व्यक्ती गेली. ते माणसाने सांगितले, बघा आम्ही महात्म्याचे दूत आलोय, साधूचे, आणि महात्म्याची तुम्हाला विनंती आहे, जे अन्नछत्र चालू आहे गंगामयीच्या तीरावर, तुम्ही एक तरी दिवस प्रसादाला. नाथ बाबांनी सांगितले, बघा माझी देवपूजा दुपारपर्यंत चालते. तिथून पुढे मी रामायण भागवताचा जो आलेख चालू केला त्याकरता मला वेळ लागतो. मी घरी जे जेवण करतो ना, ते जेवण करत असताना तुमचा साधू महात्म्याचा प्रसाद म्हणून सेवन करेल. पण माझं तिकडे येणं काही होत. किती गोड सांगितलं. सांगणारे कोण? निर्भीक. ते चांगले नाही राहत. त्यांच्या खिशात 2-3 वस्तू राहतात. कोणत्या कोणत्या माहिती का? तेल, मीठ, मिरची, तिखट, हळद, लोटी कोणाच्या माहिती कोणाचं. हा इरके जाऊन म्हणले, महाराज तुम्ही पाठवलं पण गावात एक सापडला. कोणाला? त्याला मला तुझी तुझी मला यायला सगळं काय सांगितलं?
काय सांगितलं ऐकायचं तुमच्या ऐका रामाला सांगितलं जाऊन निरोप द्या. उद्या सूर्योदयाच्या टायमाला पंक्ती बसल्या पाहिजे. पंक्तीत गाव जेवण पाहिजे. कशाचं पुरणपोळीचं मांड्याचं कशाचं पाहिजे मांड्याचं जेवण पाहिजे. नाथबाबापर्यंत संध्याकाळी निरोप द्यायला म्हणजे काय हरकत नाही. मला तिसऱ्या चरणाचा आलेख द्यायचा आहे. कोणता जानती आवडी मेन त्याची गोडी आणि आलिंगी आवडी करून या. आलिंगन किती वर्षाचं राहतं कसं राहतं देवाचं ते सांगायचं मला. ऐका म्हणजे उद्या सकाळी तुम्ही येत नाही ना जेवायला आमच्याकडं. जेवण पाहिजे कशाचं पंक्ती कधी वाटल्या पाहिजे 8 वाजता नाही दिवस काय बरं म्हणजे काय असं नाथबाबांनी जो भाकरीवाली कामाला आला मालक कामाला ठेवा भाकर द्या फक्त कोण आहे हा पहिले 12 वर्ष काम काय केलं माहिती का कावडीने पाणी जागरी चक्र पाणी पण ते टिकलं ना. पुढचे 12 वर्ष श्रीखंड्या चंदन त्याच्या पुढची 12 वर्ष त्याला काय काम होतं माहिती का कामाची देखरेख करायची पोतं टाकून बसायचं. तुम्ही बसले तशी बसली की सगळी श्रोते शेवट बसायचं पोते. नाथबाबांनी म्हणायचं विश्वात देव एक गटा गटा चला चला तो एक मागून वाकारा घालायचा हो बाबा एकच तो एकच आहे देव. कोण म्हणायचं नाही हो बाजूला नाही जायचं आता आपल्याला श्रीखंड्या एवढं काय कथा कीर्तन आटोपलं वाड्यातून श्रोते बाहेर पडले. 1 किलो गुळ डाळ कोण द्यायचं माहितीये पण देणारा कोण होता हाताने वाटणारा बा म्हणजे कोण होता देव. कोण होता देव. श्रीखंडाला सांगितलं उद्या पुरणपोळीचं जेवण द्यायचं गाव जेवण आणि पंगत कधी बसली पाहिजे. साधूचा निरोप आला आपल्याला ते काम करावं लागलं. या बाबा म्हणजे झोपामध्ये मला तुम्ही डोक्याला ताना घेऊ पाठी काय केलं माहिती का एक सिद्धी बोलवली. कोणा श्रीखंड्यानं कोणा देवानं एका एक काम दिलं आणून करता. कोणाला कांदा कापायचं काम कोणाला पीठ कालवायचं काम कोणाला डाळ निसायचं काम कोणाला डाळ शिजवायचं काम कोणाला गुळ किसायचं काम. 7 आल्या पण एक येईना. किती येईना एक पुढं होती पुढं जोडीत त्या बाबाला फटकून आणली पाठी. कशी आणली आणत आणली आणि आणल्याबरोबर पुरण वाटायला बसत. कशाला पुरण वाटायला. अख्ख्या पैठणमध्ये वास सुटला. कशाचा पूर्णाचा दमदम वास सुटला. नाक उपक्षेत्र पण म्हणतात साधूला वास आला. महात्मा तिथपर्यंत गेले. वाड्यात गेल्यानंतर पहाटे 3:30 पावणे 4ला पाहताय कोण डाळ शिजवतोय कोण पुरण वाटतय कोण भज्याचं पीठ कालवतय कोण कुरडया तळतय पुरण वाटणारी अशी खाली पाहून पुरण वाटायची. साधू जवळ गेले. कोण त्याची डोकून पाहिजे कोणाकडं डोकून पाहत असताना तुकाराम बाबा महात्मा म्हणले आपल्या जोडीची एक शिवली पुन्हा जोडीत पाहिजे जोडीला काय करीत होती आता सिरियस मध्ये आलं. त्या बैल मिळाला जात त्याला गोड काम आहे सगळं. ऐका म्हणजे तू इथं काय करते म्हणजे महिन्यापासून गैर आलो मोठ्या बोलून आता मला कसं आहे तुमच्या सहित मला फटकून काढली कडक काम मोठ्यानं बोलायचं काम करायचं नाही. सिद्ध्या किती आहे 8 पैकी 1 मिळाली. कोणाला तपस्व्याला साधूला. एकीची प्रकरणा 6 महिना गाव जेव घातलं पण अहंकारात घातलं. 8 नांदावल्या कोणाच्या घरी संतांच्या घरी. मीच त्या नांदावल्याच नाही त्या साधू संतांनी संतांनी अशी लाभ जरी मारली ना दुडकावून जरी दिल्या ना आता तुमचं प्रमाण काय नवदता दुरी दवरीता असं काय अष्टमहासिद्धी अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे नवदता दुरी दवडीता दवडल्या तरी
दूर लावल्या तरी जात नाही. कोणाच्या घरी? कोणाच्या घरी? संताच्या घरी. पण ते जाणते का नेमके? मेनते. संत कसे? जाणतेची गोडी नाही का? म्हणले उद्धवजी चलो मी तुला घर जावे का? अरे इकडं जाणत्याच्या घरी जावं तर जाणते वाटूळ करतात. पण नेमका कोण? कोण आहे? विदूर. म्हणून तिसऱ्या चरणात आले. जानती आहुनी त्याची गोडी आरंगी आवडी करोनिया. कोणा कोणाला दिला आरंगी आवडी करोनिया. जाणत्यापेक्षा गोडी कोणाची? नेमक्याची. आणखी म्हणले नुसतं दुःख घेऊन सून घेतो यात नाविन्य नाही. शीन घेतो आपला. काय घेतो? शीन. शीन. वा वा वा. शीन घेतो. महाराज म्हणताय अहो दादा